मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। आईसारखी मूर्ती म्हणजे परमेश्वर सुद्धा घडवू येऊ शकत नाही। परमेश्वराला सुद्धा प्रश्न पडतो की आईसारखी घडायचं कसं। परमेश्वराला प्रत्येकाच्या जवळ येता नाही आले म्हणून त्यांनी आई आपल्याला पाठवून दिलेली आहे। आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही। अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही। अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार फिटणार नाही। ज्या पण मुलांना असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये आई खूप महत्वाची नाही, आपले वडील खूप महत्वाचे नाहीत, त्यांनी लक्षात ठेवायचं या जगातलं सगळं मिळतं, फक्त आई आणि वडील या दोन गोष्टी तुम्हाला कुठेच मिळणार नाही। शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई। गल्लोगल्ली पाहत फिरे अन हाका मारी। गल्लोगल्ली पाहत फिरे अन हाका मारी। आम्ही रोज हा इन्सिडन्स इथं बघतो। इथं आम्ही 5 वाजल्यानंतर 5:30 वाजेपर्यंत असतो, तरी सुद्धा उशीर झाला की प्राचीची आई पळत आलेली असते, प्राची कुठे आहे म्हणून। प्रतिभाची आई लगेच फोन करते, नंदिनीची आई पटकन पळत येते। ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत? या प्रेमाच्या गोष्टी आहेत। हे फक्त आईच करू शकते। शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई। गल्लोगल्ली पाहत फिरे अन हाका मारी। तुझ्या या उपकाराची मला जाणीव झाली नाही। म्हणून सगळ्या मुलांनी आपल्या आईचे उपकार कोणच नाही फेडू शकत। आईचे उपकार एकदाच फक्त तुम्ही फेडू शकता। आई आपल्या रक्तापासून बनलेलं दूध बाळाला पाजते आणि बाळ मोठं होतं। आपण आपल्या रक्तापासून तयार झालेलं दूध आपल्या आईला पाजू नाही शकत, कोणीच पाजू शकत नाही। आणि म्हणून तुझ्या या उपकाराची